नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, फॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. तर आजच्या या फेशियल डायरीच्या सिरीजमध्ये आपण स्किन व्हाईटनिंग फेशियलबद्दलची संपूर्ण थेरी जाणून घेणार आहोत. अगोदरच्या सिरीज नंबर 1मध्ये मी अँटी एजिंग फेशियलबद्दलची थेरी अपलोड केलेली आहे. ते तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता किंवा मी ते आय बटनमध्ये सुद्धा देईल. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्किन व्हाईटनिंग फेशियलबद्दलची संपूर्ण थेरी. तर सर्वात अगोदर जाणून घेऊयात की स्किन व्हाईटनिंग फेशियल स्किनवरती कशा पद्धतीने वर्क करते. स्किन व्हाईटनिंग वर्क बाय रिड्युसिंग द अमाऊंट ऑफ मेलानिन इन द स्किन. म्हणजे काय, तर स्किनमधील जे मेलानिन आहे त्याला रेड्यूस करण्याचं काम या स्किन व्हाईटनिंग फेशियलद्वारे केलं जातं. मेलानिन इज द पिगमेंट दॅट गिव्स स्किन इट्स कलर अँड प्रोटेक्ट्स इट फ्रॉम द सन. म्हणजे मेलानिन हे काय असतात, पिगमेंट्स असतात जे आपल्या स्किनला कलर देण्याचं काम करतात. जर या मेलानिनचे पिगमेंट जास्त असतील स्किनमध्ये तर ती स्किन डार्क असते, आणि जर मेलानिनचं प्रमाण किंवा हे पिगमेंट जर कमी असतील तर ती स्किन फेअर असते. तर मेलानिन काय असतं, कलरचे पिगमेंट्स असतात स्किनमधील, आणि ते काय करतात, आपल्याला जे आजूबाजूचं वातावरण आहे किंवा सन आहे याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम हे याद्वारे केलं जातं. तर स्किन व्हाईटनिंग फेशियलद्वारे स्किनमधील जे मेलानिन आहे त्याला कमी करण्याचं, फेडिंग इफेक्ट देण्याचं किंवा लाईट आणि ब्राईटन असा इफेक्ट देण्याचं काम या स्किन व्हाईटनिंग फेशियलद्वारे केलं जातं. त्याचबरोबर यामधील जे इन्ग्रेडियंट आहे त्याचा यूज करून स्किनवरील इतरही प्रॉब्लेम्स दूर केले जातात. आता जाणून घेऊयात की या स्किन व्हाईटनिंग फेशियलमध्ये जे इन्ग्रेडियंट असतात ते कोणते कोणते असतात. तर यामध्ये विटॅमिन सीचा यूज केलेला असतो. अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड, ज्याला AHA म्हटले जाते, याचा यूज केला जातो. जे नॅचरल ॲसिड्स असतात किंवा एन्झाईम्स असतात यापासून हे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड बनवले जाते. कोजिक ॲसिड, अर्बुटिन, लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट, त्याचबरोबर नियासिनामाइड विथ विटॅमिन B3, रेटिनॉइड्स, बेरबेरी एक्स्ट्रॅक्ट, मलबेरी एक्स्ट्रॅक्ट यांसारखे इन्ग्रेडियंट यूज करून स्किन व्हाईटनिंग फेशियल हे बनवले जाते किंवा स्किन व्हाईटनिंगचा इफेक्ट आपल्याला स्किनवरती पाहता येतो. तर हे इन्ग्रेडियंट जे आहेत ते कशा पद्धतीने काम करते, जसं की विटॅमिन सी स्किनमध्ये लाईटन आणि ब्राईटन असा इफेक्ट आपल्याला देतो. रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील यांना प्रिव्हेंट करण्याचं विटॅमिन सीद्वारे काम केलं जातं. सन एक्सपोजरद्वारे प्रोटेक्शनचं काम केलं जातं. त्याचबरोबर स्किनमध्ये हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी विटॅमिन सी हा खूप छान स्रोत आहे. त्याचबरोबर स्किनमधील इलास्टिसिटीला इम्प्रूव्ह या विटॅमिन सीद्वारे केलं जातं, आणि कोलाजनचं प्रोडक्शनसुद्धा यामुळे प्रमोट होत असतं. त्याचबरोबर स्किनमध्ये इव्हन टोन आपल्याला पाहता येतो. तसेच अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड, ज्याला AHA म्हटले जाते, हे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड हे एक नॅचरल ॲसिडचा असा ग्रुप असतो जे आपल्याला फूड असेल, म्हणजे जसं की फ्रूट्स, शुगरकेन, मिल्क यांपासून हे नॅचरल ॲसिड्स किंवा एन्झाईम्स मिळत असतात, आणि यापासून हे AHAचं जे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आहे हे बनवले जाते. यामुळे स्किनची जी कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह होते. ॲक्नेचे स्कार आहे ते फेड होतात आणि इम्प्रूव्ह होतात. त्याचबरोबर स्किनमध्ये सूदिंग इफेक्ट मिळत असतो. फाईन लाईन्स, रिंकल्स कमी होतात. जर काही स्किनमध्ये डिस्कलरेशन असेल तर त्या स्किनला करेक्ट केलं जातं. स्किनला एक्सफोलिएशन केलं जातं. ब्राईटन होत असते स्किन. त्याचबरोबर कोलाजन बूस्ट होत असतं, आणि ब्लड फ्लो यालासुद्धा या AHAद्वारे प्रमोट केले जाते. तसेच कोजिक ॲसिड हे वेगवेगळ्या फर्मेंटेड सॉस आणि राईसपासून बनवले जाते, आणि ते स्किनच्या प्रॉडक्टमध्ये यूज केले जाते.
तसेच कोजिक ॲसिड हे अँटी एजिंगचा इफेक्ट तुम्हाला स्किनवर यामुळे पाहता येतो. डार्क स्पॉट लाईट होतात, मेलेझमा ट्रीट होतो, स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्ह होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किनवरील जे हायपर पिगमेंटेशन असेल त्याला लाईटन आणि फेडिंग असा यामुळे इफेक्ट मिळत असतो. नंतर आहे अर्बुटिन. अर्बुटिन काय करतं की अर्बुटिनसुद्धा हायपर पिगमेंटेशनला ट्रीट करण्याचं काम करतं आणि एजनुसार जे स्पॉट पडतात स्किनवरती त्याला ट्रीट करण्याचं अर्बुटिनद्वारे काम केलं जातं. ॲक्नेचे मार्क्स असतील किंवा मेलेझमा असेल, ज्याला बटरफ्लाय मार्क्स असे सुद्धा म्हटले जाते, हे सुद्धा अर्बुटिनद्वारे ट्रीट होते. अर्बुटिनचा वापर स्किन लाईटनिंग पावडर असेल, क्रीम असेल किंवा सिरम बनवण्यासाठी केले जाते. जे खूप जिद्दी प्रकारचे आपल्या स्किनवरती डाग असतात, स्पॉट असतात, पोस्ट ॲक्ने स्पॉट किंवा सनमुळे डॅमेज झालेली स्किन असेल, तर यासाठी अर्बुटिन खूप बेस्ट रिझल्ट देते आणि टॅनिंगलासुद्धा काढण्यासाठी या अर्बुटिनचा यूज केला जातो आणि यामध्ये हायलोरॉनिक ॲसिडसुद्धा असते, जे तुमच्या स्किनला ट्रीट करते आणि स्किनची हेल्थ वाढवण्याचं काम करत असते. तसेच नेक्स्ट आहे लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट. यामुळे स्किनला ब्राईटन, जे सन डॅमेजमुळे खराब झालेली स्किन आहे याला इम्प्रूव्ह याद्वारे केलं जातं. स्किनमधील जे एक्सेस मेलानिन आहे याला रिमूव्ह केलं जातं. स्किनवरील इन्फ्लमेशन असेल म्हणजे सूज असेल तर ही सुद्धा कमी होते. डार्कचे स्कार जे डार्क स्कार किंवा डार्क स्पॉट जे स्किनवर असतात ते फेड होतात. हायपर पिगमेंटेशन रिड्यूस होतं. ॲक्ने यामुळे ट्रीट होतात आणि स्किनमध्ये टाईटनिंग यामुळे येत असते. तसेच नियासिनामाइड म्हणजेच विटॅमिन B3 आहे, तर यामध्ये सुद्धा सेम प्रॉपर्टीज असतात. म्हणजे की अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टी यामध्ये असतात. हे सुद्धा ॲक्ने असेल, रोसेसिया असेल, मेलेझमा असेल किंवा मग हायपर पिगमेंटेशन, ॲक्ने, रेडनेस असेल स्किनवरती, तर याला कमी करण्याचं काम याद्वारे केलं जातं. स्किनमध्ये कोलाजन वाढतं, स्किन टाईट होते, स्किनची इलास्टिसिटी जी आहे ती चांगली होते. स्किनमधील जे सेल असतात त्याला रिन्यूवल करण्याचं काम याद्वारे केलं जातं आणि हे स्किन ब्लिचिंग एजंटचं सुद्धा काम करतं आणि ही हायपर पिगमेंटेड जी स्किन आहे किंवा कंडिशनसाठी यूज केले जाते. स्किनवरील डार्क पॅचेस असतात याला ट्रीट केले जातात. ॲक्नेचे मार्क स्पॉट, एज स्पॉट असतील, फ्रिकल्स असतात, हे सुद्धा याद्वारे ट्रीट केले जातात. तसेच रेटिनॉइड्स असेल किंवा बेरबेरी एक्स्ट्रॅक्ट आहे, मलबेरी एक्स्ट्रॅक्ट आहे, हे सुद्धा सेम काम करत असतात. स्किनमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, फाईन लाईन्स, रिंकल्स आहे, याला ठीक करतात. स्किनचा कलर ब्राईट करतात, लाईट करतात आणि फेअर लूक तुम्हाला मिळत असतो. UV जे आहे त्याच्यासाठी प्रोटेक्शनचं काम करतात. अँटीऑक्सिडंट आहे, स्किनची इलास्टिसिटी चांगलं करतात आणि एजिंगचे स्पॉट रिड्यूस करतात. अँटी इन्फ्लमेटरी आहे, स्किन स्मूथ होते, यंग होते आणि त्याचबरोबर एज स्पॉटसुद्धा रिड्यूस होऊन ब्राईट आणि लाईटन असा इफेक्ट तुम्हाला या फेशियलद्वारे स्किनवरती झालेला दिसून येतो. आता जाणून घेऊयात की स्किनमध्ये याचे बेनिफिट्स काय काय आपल्याला पाहायला मिळतात. जसं की स्किनमध्ये ब्राईटन स्किन टोन होतो, डलनेस रिड्यूस होतो म्हणजे कमी होतो. त्यानंतर इवन टोन कॉम्प्लेक्शन किंवा इवन टोन स्किन तुम्हाला पाहायला मिळते, ब्राईट आणि शाईन असं ग्लो असलेली स्किन. त्याचबरोबर स्किनचं टेक्स्चर हे इम्प्रूव्ह होतं. जे डागांचे स्पॉट असतात ते कमी होतात. पिगमेंटेशन असेल स्किनवरती तर ते कमी होतं, लाईट इफेक्ट होतो. हळूहळू ते लाईट फेड होत राहतात. त्याचबरोबर जे डार्क स्पॉट आहे किंवा फ्रिकल्स आहे हे ट्रीट होतात. जे टॅन असतं ते रिमूव्ह होतं स्किनवरील. त्याचबरोबर कोलाजन आहे ज्यामुळे स्किनमध्ये टाईटनेस येतो, तर त्याचं प्रोडक्शन बूस्ट होतं, स्किनमध्ये वाढतं. त्याचबरोबर स्किनची इलास्टिसिटी इम्प्रूव्ह होते. स्किन ही सपल आणि वेल हायड्रेटेड, सॉफ्ट अशी होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेलानिन रिड्यूस होते. जर स्किन डार्क असेल
तर थोड्या प्रमाणात डार्क असेल तर त्या स्किनमधील जे मेलानिन आहे ते या स्किन व्हाईटनिंग फेशियलद्वारे रेड्यूस होते, म्हणजे कमी होते. आणि मेलानिन कमी झाले की तुमच्या स्किनचा टोन हा चेंज होतो. तुम्ही डायरेक्टली कधीही फेअर होत नाही, कधीही डार्कपासून फेअर स्किन डायरेक्टली मिळत नाही. स्किनचा टोन चेंज होत असतो. त्यामुळे मेलानिन हे रेड्यूस होतात आणि लाईटन आणि ब्राईटन असा इफेक्ट तुम्हाला स्किनमध्ये पाहायला मिळतो. आता जाणून घेऊयात की कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे विरोधक काय काय आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही फेशियल करणे पूर्णपणे टाळणं गरजेचं असतं, यालाच कॉन्ट्रा इंडिकेशन असे म्हटले जाते. तर कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये फर्स्ट आहे थिनिंग ऑफ द स्किन. म्हणजे एखाद्या क्लायंटची स्किन ही खूप थिन असेल, खूप जास्त प्रमाणात पातळ असेल, तर अशा स्किनवरती ट्रीटमेंट करणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर स्किन टर्निंग डार्क ऑर टू लाईट, म्हणजे स्किन ही खूप डार्क झालेली असेल किंवा मग खूप जास्त लाईट असेल, तर अशा स्किनवरती हे स्किन व्हाईटनिंगचं फेशियल करू नका. व्हिजिबल ब्लड वेसल्स इन द स्किन, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काही स्किनवरती अशा हिरव्या अशा वेसल्स दिसतात, त्याला बारीक बारीक आपण शिरा असे म्हणतो. जर अशा वेसल्स तुम्हाला त्या स्किनवरती दिसत असतील, व्हिजिबल असे डोळ्यांना बारीक बारीक, तर अशासुद्धा स्किनवरती ही जे फेशियल आहे हे करू नका. खूप जास्त प्रमाणात स्कारिंग म्हणजे डाग, खड्डे वगैरे जास्त प्रमाणात असतील, तर अशा टाईपच्या स्किनवरती सुद्धा हे फेशियल करू नका. ते क्लायंटला प्रेग्नेन्सी असेल तरीसुद्धा ही ट्रीटमेंट करू नका. हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा करू नका. किंवा हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, संदर्भातील काही आजार असतील किंवा हिस्ट्री असेल तरीसुद्धा ही ट्रीटमेंट करू नका. त्या क्लायंटला ताप आलेला असेल, खूप जास्त कोल्ड सोर्स असेल, फीवर, कोल्ड सोर्स, तर अशा वेळेलासुद्धा ट्रीटमेंट करू नका. काही स्किन रिलेटेड ॲलर्जीज असतील, काही मेडिसिन्स चालू असतील तरीसुद्धा ट्रीटमेंट करू नका. आणि हायपर क्लायंट असेल, हायपर क्लायंट म्हणजे अतिशय घाबरलेलं जर क्लायंट असेल, त्या ट्रीटमेंट करण्याअगोदर काही क्लायंट खूप हायपर होतात किंवा घाबरतात, तर अशा टाईपच्या क्लायंटवरती सुद्धा ही ट्रीटमेंट करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. नेक्स्ट आहे ट्रॉली प्रिपरेशन कशी करायची. कधीही कुठलीही ट्रीटमेंट करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये, सलूनमध्ये किंवा तुम्ही जिथे जॉब करत आहात, तर तिथे कशा पद्धतीने तुम्ही ट्रॉली प्रिपरेशन करू शकता किंवा ट्रॉलीची तयारी कशी करायची, त्यामध्ये कोणकोणते साहित्य असणे गरजेचे आहे हे पाहूयात. तर ट्रॉली प्रिपरेशनमध्ये सर्वात अगोदर आपण जे काही ट्रीटमेंट करणार आहोत त्याच्या संदर्भातील संपूर्ण प्रॉडक्ट, म्हणजे त्यामध्ये क्लिन्झर असेल, टोनर असेल, स्क्रब आहे, स्टीमर आहे, त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी टूल आहे किंवा गॉज असतात. गॉज म्हणजे असे जाळीदार असे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले असेल, असे कापड असते ट्रान्सपरंट एकदम जाळीचे, त्याला गॉज म्हटलं जाते. जे आपल्याला जखम झाल्यावरती डॉक्टर्स बांधतात, तर त्याला गॉज म्हणतात. तर तो गॉज असणं गरजेचं आहे. कॉटन असणं गरजेचं आहे. कॉटनचे पॅड्स असणं गरजेचं आहे. फेस क्लीन करण्यासाठी नॅपकिन्स असणं गरजेचं आहे. हेअरबेल्ट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे क्लायंटसाठी. पाणी घेण्यासाठी बाउल्स असणं गरजेचं आहे. स्पून, वॉटर, क्लायंटसाठी गाऊन, मसाज क्रीम, फेस पॅक, आय पॅड्स, बर्फ म्हणजे आईस, हँड ग्लोव्ज, फेस मास्क आणि सॅनिटायझर इत्यादी साहित्य तुमच्या ट्रॉलीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आता यामध्ये आपल्याला हँड ग्लोव्ज आणि फेस मास्क आणि सॅनिटायझर ठेवणं का गरजेचं आहे किंवा आईस, तर ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट करतो, एक्स्ट्रॅक्शन करतो, स्किनमधील ज्या टूलद्वारे किंवा गॉजद्वारे आपण त्या स्किनमधील जे ॲक्ने किंवा मग जे ब्लॅकहेड व्हाईटहेड आहे, जी काही घाण आपण एक्स्ट्रॅक्शन टूलद्वारे बाहेर काढत असतो, तर त्यावेळेला कधीकधी स्किनमधून हलकेसे थोडंसं इन्फेक्शन बाहेर येत असतं, जी काही घाण बाहेर येत असते. तर अशा वेळेला तुमच्या स्वतःच्या सेफ्टीसाठी ॲज अ ब्युटिशियन थेरपिस्ट म्हणून
तुम्हाला हँड ग्लोव्ज वेअर करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेस मास्क हे कंपल्सरी तुम्ही ट्रीटमेंट करताना यूज करायचा आहे. आणि ट्रीटमेंट करण्याअगोदर आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सॅनिटायझरचा यूज कंपल्सरी करणं गरजेचं आहे. जर क्लायंटची स्किन ट्रीटमेंट झाल्यानंतर खूप रेड झालेली असेल, रेडनेस येऊ शकतो. काही क्लायंटची स्किन ही सेन्सिटिव्ह असते, तर यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही जर तुमच्याजवळ आईस ठेवला आणि फेसवर आईस मसाज हलक्या हाताने दिले तरीसुद्धा हा प्रॉब्लेम दूर होणार आहे. कारण आईसमुळे रेड झालेली स्किन शांत होते, सूदिंग इफेक्ट आणि कामिंग इफेक्ट असा मिळतो. जी आलेली सूज असते किंवा रेडनेस असते ते पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे तुमच्या ट्रॉलीमध्ये आईस असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. नेक्स्ट आहे फेशियलची प्रोसिजर किंवा स्टेप्स कशा फॉलो करायच्या किंवा कशा पद्धतीच्या प्रोसिजर यामध्ये असते. तर स्किन व्हाईटनिंगचं फेशियल करण्याअगोदर आपण सर्वात अगोदर जो महत्त्वाचा आपला भाग असतो तो म्हणजे कन्सल्टेशन. आपण क्लायंटला कन्सल्टेशन केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की काही कॉन्ट्राइंडिकेशन आहेत की नाही. आणि स्किन ॲनालिसिस केल्यानंतर आपण ठरवणार आहोत की या स्किनवरती कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा फेशियल आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप जी किंवा प्रोसिजर आपण स्टार्ट करतो क्लायंटच्या स्किनवरती ती म्हणजे क्लिन्झिंग. क्लिन्झिंगद्वारे स्किनमधील घाण, डस्ट असेल, मेकअप असेल तर ते पूर्ण आपण रिमूव्ह करतो. आणि त्यानंतर टोनिंग करतो आणि मग स्क्रब म्हणजेच एक्सफोलिएशन करतो स्किनवरती. मग स्टीम देतो. स्टीम दिल्यानंतर स्किनवरती एक्स्ट्रॅक्शन करतो आणि त्यानंतर आपण पुन्हा टोनिंग करतो. कारण एक्स्ट्रॅक्शन करताना, स्टीम देताना आणि एक्स्ट्रॅक्शन करताना स्किनचे पोर्स ओपन झालेले असतात. त्यामुळे टोनरचा यूज करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आपण फेशियलची मसाज करतो आणि त्यानंतर पॅक अप्लाय करतो. परंतु पॅक किंवा मास्क अप्लाय करण्याअगोदर जी मसाज केलेली आहे आपण क्रीमने, तर ती क्रीम पूर्णपणे वाईप आऊट करायची नाही आहे, पुसून काढायची नाही आहे. त्यावरतीच फेस पॅक किंवा मग मास्क अप्लाय करायचा आहे. जर जास्त प्रमाणात त्या मसाज केल्यानंतर स्किनवर ऑइल आलेलं असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये वाईप आऊट करू शकता. परंतु सगळी क्रीम तुम्ही रिमूव्ह करायची नाही आहे, पुसून काढायची नाही आहे. त्यानंतर तुम्ही पॅक अप्लाय करायचा आहे. पॅकचा टायमिंग कंप्लीट झाल्यानंतर तो पॅक रिमूव्ह केल्यानंतर स्किनमध्ये ड्रायनेस येऊ शकतो. तर तो ड्रायनेस कमी करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला सर्वात शेवटची लास्टची स्टेप करायची ती आहे मॉइश्चरायझर. हलक्या हाताने तुम्हाला मसाज करत स्किनवरती मॉइश्चरायझरचा यूज करायचा आहे आणि तुमचं फेशियल इथे कंप्लीट होणार आहे. तर आजच्या सिरीजमध्ये आपण स्किन व्हाईटनिंग फेशियलची संपूर्ण थेरी जाणून घेतली. तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मेल करू शकता. आणि नवीन कोणत्या सब्जेक्टवरती जर तुम्हाला व्हिडिओ बनवून हवा असेल तसं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा मेलमध्ये कळवू शकता. आणि असेच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन कोर्सेस मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर हे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला हिट करायचं आहे. धन्यवाद.